नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आशाताईंनो आरोग्य सभेचे प्रोसिडिंग. आपली जी एजन्सी सभा आहे त्याचे प्रोसिडिंग कसे लिहायचे. तर या महिन्यातली आपली जी आरोग्य सभा आहे ती मी 9/5/2025 शुक्रवारी घेतलेली आहे आणि त्याचे हे प्रोसिडिंग आहे. तर सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रोसिडिंग बघूया. या महिन्याचं प्रोसिडिंग काय काय आहे. तर आज दिनांक 9/5/2025 रोजी अंगणवाडी खरबी मांडवगड येथे सकाळी ठीक 11 वाजता ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली. मे मध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय. पुढील महिन्यातील कामाचा आराखडा. मागील बैठकीतील किती बाबींची पूर्तता झाली याबाबत आढावा व चालू महिन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा. गावातील पाणी पुरवठा योजनेस भेट देणे. अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांनी बँक खात्यातील आवश्यक माहिती वैद्यकीय अधिकारी तालुका अधिकारी यांना कळविणे व सर्व सदस्यांना वाचन करून दाखवणे. तर हे आता आपल्याकडे जे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती आहे ते आधी अंगणवाडी सेविकेकडे होतं सुरुवातीला, पण आता ते खातं आपल्याकडे आलेलं आहे. तर आपण त्याविषयी सर्व माहिती ठेवत असतो आणि त्याचीच ही आपली सभा असते आणि ही सर्व माहिती आपण आपल्या ज्या BF आहे त्यांना आपल्या मीटिंगमध्ये देत असतो की आणि माहीतच आहे की सर्वांना आता आपला मागच्या वर्षीचा जो निधी आहे 4,000 रुपये तो आपण कशावर खर्च केला आहे आणि आता आपल्याकडे कोणताही निधी नाही आहे. ही सर्व माहिती आपण आपल्या ज्या BF आहे PCM आहे त्यांना सांगत असतो. तर आणि आपली जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये आपण सर्व चर्चा करत असतो की आपण जो निधी आहे तो कशासाठी खर्च केला, आता शिल्लक किती आहे ते आता समोरच आपल्या प्रोसिडिंगमध्ये येणारच आहे. तर हे आपण सगळं त्यांना सांगत असतो. लसीकरण, स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, नवजात बाळाची काळजी, गरोदर मातांची काळजी, JSY लाभार्थी व गावातील आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत आढावा. तर हे जे आपलं काम आहे लसीकरण, स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, नवजात बाळाची काळजी, गरोदर मातांची काळजी, JSY लाभार्थी, हे सगळं आपण आपलं जे काम आहे ते आपण एक आशा म्हणून सगळं करत असतो. लसीकरणाला मदत करणे, आपले लाभार्थी बोलवणे, कोणाला कोणती लस द्यायची आहे आणि त्यांना समुपदेशन करणे, नवजात बाळाची काळजी घेणे ज्यामध्ये आपण HbA1c भेटी घेत असतो, बाळाचं वजन घेत असतो, त्यांचा ताप मोजत असतो, त्यांना गुंडाळाचं कसं ते सांगत असतो मातेला. गरोदर मातांची काळजी म्हणजे गरोदर मातांचं जे लसी आहे त्यांना कोणत्या लसी देतात लसीकरणाला, त्यांची दर लसीकरणाला तपासणी करणे, त्यांचे HB तपासणी, त्यांच्या तपासण्या, त्यांना समुपदेशन. JSY लाभार्थी म्हणजे जे आपल्या JSYच्या लाभार्थी आहे गरोदर माता त्यांना लाभ भेटण्यासाठी कोणते कागदपत्र द्यायचे आहे आणि ते लवकरात लवकर देण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करत असतो, ते आपल्या आरोग्य सेविकेकडे देत असतो. गावातील आरोग्यविषयक सोयीसुविधाबाबत आढावा. तर ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो. लसीकरण, स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, नवजात बाळ व गरोदर मातांची काळजी, तसेच गावातील आरोग्यविषयक सुविधांबाबत पाठपुरावा, हे सर्व गोष्टी आपण पाठपुरावा करत असतो आपल्या मीटिंगमध्ये. लसीकरण, JSY लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्याची यादी. म्हणजे आपले जर कोणते लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहिले असते, JSY लाभापासून वंचित राहिले असेल, पण त्यांची पण यादी करून आपल्याला त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि त्यांना लाभ कसा मिळेल हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कोणत्या लाभार्थ्याचे जर कोणते कागदपत्र अपूर्ण असेल तर त्यांना त्या गोष्टीची जाणून करून द्यायची आहे की तुमचे हे कागदपत्र लवकरात लवकर जमा करा, त्याच्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळा सुरू आहे, उष्माघातामुळे बालके, वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडतात, ह्यासाठी घ्यावयाची काळजी. मोकळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे. पानपोई, गावातील मंदिर, चौक, उपकेंद्र, अंगणवाडी इत्यादी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. तर इत्यादी ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहेच आणि आपण जेव्हा आता गृहभेटी करतो तेव्हा लोकांना सांगत असतो की उन्हाळ्यात
काय काळजी घेतली पाहिजे, जी जनजागृती आहे ती आपण करत असतो, की लोकांनी उन्हाळ्यात कोणती काळजी घेतली पाहिजे, बाहेर जाताना डोक्याला बांधले पाहिजे, आपल्यासोबत पाण्याची एक बाटल ठेवायची, तसेच उन्हातून घरात आल्याबरोबर लगेच कूलरसमोर जाऊ नये, त्यानंतर लगेच गार पाणी पिऊ नये, थंड पाणी आपल्यासोबत ठेवावे, त्याचबरोबर ज्या कैऱ्या आहे त्याचं पन्हं प्यावं अशा प्रकारे, आणि बाहेर जाताना डोक्याला बांधून जावे, अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायची आहे. तसेच जे वयोवृद्ध व्यक्ती आहे किंवा छोटी बालके आहे, त्यांना उष्माघात लवकर होऊ शकतो, तर त्यांच्यासाठी पण त्यांनी कुटुंबातील व्यक्तींनी काय काय काळजी घेतली पाहिजे हे आपण त्या लोकांना सांगत असतो. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शुद्ध पाणी, बसण्यासाठी खुर्ची, टेबल, सतरंजी, फॅन, अलमारी इत्यादी बाबत चर्चा. अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य, ICDS विभाग, ग्रामपंचायत यांच्या निधीतून खर्च करण्याबाबत पंचायतीकडे पाठपुरावा. तर याविषयी आम्ही आजच्या या मीटिंगमध्ये चर्चा केलेली आहे. कारण आमची जी अंगणवाडी आहे तिथे आम्हाला फॅन नाही आहे, तर त्याबाबत आम्ही आमच्या ज्या सरपंच ताई आमच्या आजच्या मीटिंगला उपस्थित होत्या, आणि पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांना ही माहिती आम्ही दिली आणि हे त्यांना सांगितलं की ही आता जे मीटिंग होईल तुमची मासिक, त्या तुमच्या ठरावामध्ये हे अंगणवाडीला देण्यासाठी तुम्ही त्यात ठराव घ्या, विषयीसुद्धा आम्ही ते चर्चा केली आणि त्याचा पाठपुरावासुद्धा आम्ही आता करणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजूर वेगवेगळ्या कामासाठी स्थलांतरित होतात. उदाहरणार्थ तेंदूपत्ता मजूर, वीट भट्टीवर काम करणारे, ऊस कटाईदार यांच्या आरोग्यविषयक चर्चा. गावात स्थलांतरित लोक आल्यास त्यांची यादी तयार करून आरोग्यविषयक तपासणी करून घेणे व आजारी असल्यास तात्काळ उपचाराकरिता आरोग्य संस्थेत पाठवणे. तर हे जे मजूर आहेत, तर तेंदूपत्ता, वीटभट्टीवाले, तर हे तर आमच्या गावामध्ये नाही आहेत, किंवा ऊस कटाईवालेसुद्धा नाही आहेत आणि स्थलांतरितसुद्धा नाही आहेत. पण असे जर लोक आले तर हे लोक आमच्या गावामध्ये जेव्हा सोयाबीनची कापणी असते तेव्हा येत असतात. पण यावेळेस असे लोक आमच्या गावामध्ये नाही आहेत. पण जिथे कुठे असतील त्यांनी याबाबत हे जे पाठपुरावा करायचा आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे आणि त्यांची जर यादी करायची आहे, आणि त्यांच्यापैकी जर कोणी आजारी जर असेल तर त्यांना उपचाराकरिता आपल्या PSCमध्ये उपकेंद्रामध्ये पाठवायचे आहे. जागतिक कुटुंब दिन व उच्च रक्तदाब तसेच तंबाखू विरोधी दिन साजरा करणे. सदर दिनाचे औचित्य साधून गावात आरोग्यविषयक कार्यक्रम घेणे व शासन स्तरावरून देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहिती देणे, कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करणे. तर हे आपण सगळे कार्यक्रम राबवतच असतो, आणि कुटुंब नियोजन आहे त्याबाबतसुद्धा आपण जनजागृती करतच असतो. कारण आपल्या ज्या माता आहेत ते एक म्हणजे दुसरं मूल झालं की सहसा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करत असतात, आणि त्यानंतर पहिल्या बाळानंतर आपण त्यांना तांबी बसवण्यास सांगतो, किंवा जे कुटुंब नियोजनाचे साधनं आहे ते त्यांना पुरवतो, ते वापरण्यास सांगिततो. तर अशा प्रकारे ही आमची आजची सभा झाली. त्यानंतर आम्ही या सभेमध्ये काही ठराव घेतले, की जसे की VHNSचे जे पैसे आहेत जे मागच्या वर्षी 4,000 रुपये आले होते, पण ते जो खर्च झाला, तर आणि आत्ता या महिन्यामध्ये जो काही आवश्यक खर्च करायचा, जसं की आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये ORSचे पाकेट लागतात, FD गोळ्या लागतात. तर ह्या ज्या गोळ्या आहेत त्या आपल्याजवळ एक आशा म्हणून गावात गृहभेटी करताना आपल्यासोबत असणे आवश्यक आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर हे जे औषध आहे, तर हे औषध घेण्यासाठी हा जो काही खर्च लागणार आहे, तो खर्च मी एक आशा म्हणून मी माझ्याजवळून करणार आहे. आणि जेव्हा कधी समितीमध्ये आपला निधी येईल, समजा 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी, तेव्हा तो मी खर्च केलेला जो पैसा आहे तो मी या समितीच्या पैशातून काढून घेणार आहे. आणि ही सर्व माहिती मी माझे जे समितीतील लोक आहेत त्यांना सांगितलेली आहे. त्यांना जे त्यांच्या नजरेत आणून दिलेली आहे की PSCतून आत्ता सध्या तरी आम्हाला कुठलेच जे आवश्यक औषध मी म्हटले आहे की पॅरासिटामॉल गोळ्या, FD गोळ्या आणि ORS हे जे औषध आहे ते सध्या दिलेले नाही आहे. आणि हे आवश्यक औषध मला
आत्ता माझ्याजवळ हवे आहे. त्यासाठी मी हे औषध घेण्यासाठी समितीला सांगितले आहे आणि याच्यासाठी जो काही खर्च होणार आहे ते मी माझ्याजवळून करणार आहे आणि जेव्हा येईल निधी तेव्हा मी त्यातून काढून घेणार आहे. ही सगळी माहिती मी समितीला दिली आहे आणि समितीला ही माहिती सांगितल्यानंतर त्यांनी त्यावर चर्चा केली आणि हा खर्च करण्यासाठी मला समितीतील जे माझे सदस्य आहे, ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, पोलीस पाटील आहे, आमच्या समितीतील आरोग्यसेविका आहे आणि त्यानंतर आमच्या सरपंच आहेत. त्यांनी मला हा खर्च करण्यासाठी जे आपण म्हणतो की परमिशन पाहिजे, मंजुरात हा ठराव घेण्यासाठी मला परवानगी दिलेली आहे हा खर्च करण्यासाठी. तर अशा प्रकारे हा ठराव मी इथे आज घेतलेला आहे आणि हे उपस्थितांचे जे त्यांच्या सह्या या आपल्या प्रोसिडिंगवर आणि अशा प्रकारे हे आजचे आपला हा व्हिडिओ आहे VHNSची आरोग्य सभा आणि त्याचं हे प्रोसिडिंग आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आशाताई. आणि बरेच दिवस झाले की व्हिडिओ येत नाही आहे. बऱ्याच आशाताईंच्या कमेंट्स होत्या की ताई या विषयावर व्हिडिओ टाका, पण व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही आहे. कारण सध्या आमच्याकडे ई सूची जो सर्वे सुरू आहे ऑनलाईन, त्यामध्ये भरपूर वेळ लागत आहे सर्वे करायला. एक घर करायला कमीत कमी अर्धा तास लागतो. तर त्याच्यामध्ये सध्या वेळ जात आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आपला आहे आणि नक्कीच तुम्हाला ही माहिती कामी पडेल. तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान कमेंट्स करत राहा. तर भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय.